नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी ह्या आपल्या आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्या कार्यक्रमात आपल्याला भेटायला आल्या आहेत विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापिका संचालिका गीताताई शहा. गीताताईंबद्दल सांगायचं झालं तर 2005 साली वर्तमानपत्रात त्यांनी एक बातमी वाचली. ती बातमी वाचून त्यांनी सोडून नाही दिली. ती बातमी वाचून त्यांना वाटलं की आपण ह्या बातमीचा पाठपुरावा करायला पाहिजे. म्हणून ज्या स्थळावर ती बातमी घडली होती, ज्या ठिकाणी ती बातमी घडली होती, त्या घटनास्थळी त्या गेल्या. त्यांनी त्याचा शहानिशा केला आणि त्या क्षणी त्यांना जे सुचलं, जमलं, पटलं ते त्यांनी केलं. वर्तमानपत्रातल्या त्या एका बातमीमुळे जे काम सुरू झालं होतं त्यातनंच आकाराला आला हा आज विद्यादान सहाय्यक मंडळाचा म्हटलं तर पसारा. पण काम इथेच थांबलेलं नाही आहे. आनंदाने, उत्साहाने आणि जबाबदारीने हे काम असंच सुरू राहिले आणि सुरू राहणार आहे. गीताताई, चाकोरी बाहेरील चार चौघी या आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. खूप खूप आभारी आहे. आणि चाकोरी बाहेरील चार चौघीमध्ये विद्यादानच्या मुळे आज मला इथं येता आलं, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. गीताताई, आम्हाला सांगा, पेपरमध्ये वाचलेली ती बातमी काय होती? 2005 मध्ये आपल्याला थोडंसं इतिहासात जायला लागेल. लोकसत्तेच्या ठाणे वृत्तांतमध्ये शिक्षक कम पत्रकार असलेल्या सुभाष हरड यांनी ती बातमी लिहिली होती. बातमी अत्यंत उत्तम होती, म्हणजे मन द्रवू शकेल इतकी ती हृदयद्रावकच होती. आणि प्रतिकूलतेतही फुलली गुणवत्ता असं ते शीर्षक होतं. आणि शहापूरपासून साधारण 30-35 किलोमीटरवरती असलेल्या साटगाव शेणवे या गावातल्या प्रशांत विशे या विद्यार्थ्याच्या शिक्षणाबद्दलची ती बातमी होती. जून महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे की 10वीचे 12वीचे रिझल्ट लागतात. तर त्याप्रमाणे त्याही विद्यार्थ्याचा रिझल्ट लागला होता. आणि अर्थातच त्याची परिस्थिती खूपच वाईट असल्यामुळे पुढचं शिक्षण कसं करणार हा प्रश्न त्याच्यासमोर आवासून राहिला होता. आणि म्हणून तिकडचे पत्रकार, जे शिक्षक पंठुसे विद्यालयाचे शिक्षक होते, सुभाष हरड, आणि तिथून शेणवाजवळ आहे म्हणून त्यांना या विद्यार्थ्याचा शोध लागला. आणि त्याची कहाणी त्यांनी लोकसत्तेच्या ठाणे वृत्तांतमधून आपल्यासारख्या वाचकांच्या समोर मांडली. आणि प्रशांतला किती टक्के पडले होते? त्यावेळेला प्रशांतला 91.3% मार्क मिळाले होते. वा. प्रशांतला मुळात हे माहीतच नव्हतं की तो त्याच्या गावात पहिला आलेला आहे. तो झेरॉक्स काढायला गेला होता एका सेंटरमध्ये. त्यावेळेला 10वीच्या मार्कशीटच्या झेरॉक्समध्ये त्याला त्या झेरॉक्सवाल्यांनी सांगितलं की तुझे टक्के इतरांच्यापेक्षा जास्त वाटत आहेत, जरा बघ तू कुठे पहिला आलायस का. आणि प्रशांत खरंच इतका इनोसंट होता. आणि मग त्याने शाळेत जाऊन कळलं की तो त्याच्या पूर्ण भागातच पहिला आलेला होता. अरे वा. तर अर्थात ज्या वेळेला ही बातमी वाचली त्यावेळेला मला आठवतोय तो शनिवारचा दिवस होता. आणि पेपर वाचक, मी आणि माझा नवरा, मी दोघेही खूप पेपर वाचायचो. म्हणजे 7-8 पेपर आमच्याकडे त्यावेळेला यायचे. आणि ज्या वेळेला हे मी वाचलं त्यावेळेला शिक्षणाच्यासाठी मन कायमच आपलं ओलं असतं. असं वाटतं की एखाद्याचं शिक्षणाचं कुठे अडकत असेल तर आपण काय, जी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करूयात का. पण कसं आहे की आपला पण प्रवास हा सगळा मध्यमवर्गीय असतो. आणि म्हणून दिलेला पैसा उपयोगी पडेल का, आपण ज्याच्यासाठी दिला तिथंच जाईल का, दिल्यानंतर त्याचा उपयोग त्याच्याचसाठी वापर होईल का, या आणि अशा अनेक गोष्टींचे प्रश्न आपल्या मनामध्ये सतत असतात. आणि म्हणून मी असं ठरवलं की आपण जाऊ तिथे, आपण बघू तिथे, प्रत्यक्ष लिहिलेलं आणि प्रत्यक्ष याच्यामध्ये समानता आहे का, आणि ते झाल्यानंतर मग तिकडे ठरवू की आपण काय करू शकतो. प्रशांतला मदत करायची ठरवल्यावर तुम्ही सुरुवात कशी केली? प्रशांतच्याकडे त्याच्या रिझल्टच्या निमित्ताने जाणं झालं होतं. आणि त्यावेळेला आम्ही दोघेही दिवसभर तिथे होतो. म्हणजे आम्ही तिथून 7-8ला निघालो. तर दिवसभर त्याच्याकडे येणारे पाहुणे कोण, आजूबाजूला येणारे कोण, त्याच्यातले शिक्षक किती, प्रशांतच्या घरची परिस्थिती काय, त्याच्या घरामध्ये मंडळी किती, तर अशा अनेक गोष्टींचं ऑब्झर्वेशन प्रवासाच्या दरम्यान पण झाली होती. म्हणजे तो भाग कसा आहे, शेतीबहुल आहे का अजून काही इंडस्ट्री पण आहे, दळणवळणाची साधनं किती आहेत, म्हणजे ST आहेत का फक्त प्रायव्हेट जीपांमधून मुलांना किंवा लोकांचं जाणं येणं चालू आहे, या सगळ्या गोष्टी बघतच होते. एक नक्की ठेवलं होतं, एकच गोष्ट सांगते की जी मला खूप जास्त महत्त्वाची वाटते.
ज्या वेळेला हे सगळं दिवसभराचं आमचं तिथं थांबणं झाल्यानंतर आम्ही निघायला लागलो, त्यावेळेला प्रशांत बाहेर आला आणि त्याने मला एकच गोष्ट सांगितली की मावशी, मला कदाचित या बातमीने पैसा मिळेल, पण मी इंजिनियर होईस तोपर्यंत तू माझ्यासोबत राहा. तर मला असं वाटलं की श्रीमंत म्हणून किंवा आपल्याकडे 2 पैसे आहेत म्हणून आपण तिथे द्यायला गेलो की प्रशांतनी आपल्याला काहीतरी दानात टाकलं की श्रीमंती कशात असली पाहिजे. तर मला तिथंच वाटलं की माझ्या आयुष्याची कुठेतरी कलाटणी इथं या भूमीवरती होती की काय. आणि ती कलाटणीचा तो वळणबिंदू घेऊनच मी तिथून परत गेले. घरी जाताना, एरवी काम करत असताना, प्रवास करत असताना एस्पेशली वारंवार मी विचार करत होते की या गोष्टींच्यासाठी आपण काय करू शकतो. आणि मला असं वाटलं की सुरुवात आपण त्याच्या सगळ्या दाखल्यांपासून केली पाहिजे, कारण हे सगळे दाखले त्याच्या उच्च शिक्षणासाठी त्याला मदत करणारे होते. फीमध्ये कन्सेशन असू देत, प्रवास खर्चामधलं कन्सेशन असू देत, हॉस्टेल मिळवण्याच्यासाठीच्या गोष्टी असू देत. तर हे डॉक्युमेंट मिळवणं ह्या गोष्टीच्यासाठी मी जास्त फोकस दिलं. म्हणजे मग तो बिलो पॉवर्टी लाईन होता, म्हणजे दारिद्र्य रेषेखाली होता. पण त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेटचा इश्यू होता, कास्ट सर्टिफिकेटचा इश्यू होता. तर अशा अनेक डॉक्युमेंट्स शाळा कॉलेजेसमध्ये प्रवेशाला लागतात, तर त्या गोष्टींवरचा माझा फोकस होता. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रशांतच्या घरी अजिबात वीज नव्हती. त्यांचं मीटर कापून नेलं होतं 5-6 वर्षापूर्वी आणि ते वीज बिल भरू शकले नव्हते म्हणून ते वीज बिल त्यांनी कापलं होतं, मीटरच कापलं होतं. त्यांचा विड्यांच्या पानांचा व्यवसाय होता. तर बँकेमधून जर लोन हवं असलं तर गॅरेंटरच्या शिवाय तर कुठे काही चालत नाही. ग्रामीण बँकांमध्ये अतिशय छोट्या रकमेला पण गॅरेंटर लागतो. तर मला असं वाटलं की ह्यांच्या पंखात बळ देण्यासाठी आपण जर गॅरेंटर म्हणून राहिलो तर काय बिघडेल. म्हणून मग मी तो विचार केला आणि महाराष्ट्र बँक किनवली, म्हणजे त्या बँकेमध्ये मी जाऊन त्यांना एक साधारण 70-80 हजाराचं लोन मिळवून दिलं होतं आणि त्याला मी गॅरेंटर राहिले होते. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे तिथे सुद्धा की त्या माणसाने लोन वेळेच्या आधी पूर्ण केलं होतं. वा. त्याच्यामुळे प्रशांतच्याकडे अशा सगळ्या गोष्टी मला खूप मिळाल्या आणि त्याच्यामुळे माझा आणि त्यांचा प्रवास बऱ्यापैकी सोबतीने खूप चांगला चालू झाला. कारण अनेकदा काय व्हायचं मेधाताई की आम्ही ज्या वेळेला जायचो ना त्यावेळेला आमच्या गाडीच्या मागे मुलं खूप फरलांगभर आमच्या मागे पळत यायचे. तर मला असं वाटायचं की ही पण प्रशांतसारखीच स्वप्न घेऊन आपल्या मागे येत आहेत का. आणि आपल्या काही करण्याने त्यांच्या स्वप्नांना काही आधार, म्हणजे बुडत्याला काडीचा आधार करणारे तर आपण खरं कोणीच नसतो. उगीच काहीतरी मम म्हणण्यात इतकीच जबाबदारी असते, पण त्या मम म्हणण्याने पण कोणीतरी पुढं जाऊ शकतं हे लक्षात आलं होतं प्रशांतच्यामुळे. आणि असं वाटत होतं की आपण ते म्हणतात ना की आईकडे माहेरची ओटी आपण घेतल्यानंतर आपण परत तांदूळ मागे आईकडे देतो, टाकतो परत. तर मी नेहमी मागे बघायच्या वेळेला मला ते माहेरचं माझं परत येणं आठवायचं आणि असं वाटायचं की मी येणार आहे परत, असं नेहमी मला खूप वाटायचं तिथे. आणि त्याच्यामुळे तो प्रवास माझा चालू राहिला. तुमच्या गाडीमागे धावणारी ती मुलं, डोळ्यात स्वप्न घेऊन धावणारी मुलं पाहून तुमचं हे स्वप्न सुरू झालं का? एका मुलापासून अनेक मुलांपर्यंत हे कार्य पोहोचवण्याचं. असं खरं म्हणता येईल. ज्यावेळेला प्रशांतविषयीची बातमी लोकसत्तेमध्ये आली त्यावेळेला ठाण्यामधल्या पण काहीतरी तितक्याच सहृदयी मंडळींनी प्रशांतला मदत केली होती. काय सांगते? होय. आणि त्या दरम्यान प्रशांतला लोकसत्तेचा आयडॉल म्हणून फॉलो केलं जात होतं आणि त्याच्या बातम्या, त्याचे अपडेट्स लोकसत्तेमध्ये वारंवार येत असत. एकदा दोनदा त्याच्या बातम्यांमध्ये माझं सुद्धा नाव त्यानं घेतलं म्हणून कदाचित पेपरमध्ये आलं. आणि आनंदवन स्नेही मंडळ म्हणून ठाण्यामध्ये बाबा आमटेंच्या विविध प्रोजेक्टच्यासाठी काम करत असलेल्या संस्थेमध्ये असलेल्या भावना निवडेकरांनी मला प्रश्न विचारला की पेपरमधली गीता आणि ही गीता तू तीच का. आणि त्याच्यामुळे त्या गीतेचा त्यांना शोध लागला आणि आम्ही मग भाऊंनी मला खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं की आत्ता आपण एक विद्यार्थ्याला जर मदत केली तर हा शिक्षणाचा प्रवास केवळ त्याच्याचपर्यंत राहील, पण जर आपण सगळे एकत्र आलो आणि आपण थोडीशी जास्त विद्यार्थी घेतली तर ही शिक्षणाची चळवळ होईल. बरोबर. आणि आपल्या गोष्टीला व्यापक स्वरूप जर द्यायचं असेल तर आपण अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजे की ज्याच्यामुळे अनेक जणं शिक्षित होतील आणि त्याच्यामुळे भारताचा विकास होईल. आणि ती संकल्पना खूप आवडली आणि तिथून कुठेतरी संस्थेला व्यापकता भाऊंच्या दृष्टिकोनातून आली. पण मग संस्था किती साली स्थापन केली? आपलं काम 2005 साली चालू झालं होतं आणि संस्था 2008 साली चालू झाली. त्याच्या मागचं कारण सांगते की ज्या वेळेला आम्ही हे चालू केलं काम त्यावेळेला हे आपल्याला झेपेल का, आपल्याला जमेल का, फक्त आरंभशूरपणा होईल आणि नंतर आपल्याला नाही जमणार म्हणून अर्धवट टाकून देऊ का,
समाजातली लोक आपल्याला येऊन ह्याच्यासाठी पैसे देतील का, घरून या कामाला पाठिंबा मिळेल का, आणि म्हणून हा सगळा विचार मला करायला लागला. आणि मी म्हटलं की आपण करून बघूया. आपल्याला असं वाटलं की जमलं, आपल्या या कामावरची भक्तिप्रीत जडली, आपल्याला समाजातल्या वेगवेगळ्या लोकांनी मदत केली आणि घेतलेल्या 1-2 मुलं खरंच शिक्षणाने पुढे जात आहेत हे आपल्याला समजलं उमजलं. तर या सगळ्यांचा परिपाक म्हणून आपण संस्था स्थापन करण्याकडे बघूयात. आणि म्हणून आधी ट्रायल आणि एरर आपण जे म्हणतो की आपण करून बघू आणि जमलं तर मग त्याचा कप्पा आपण फिक्स करूया. अशा पद्धतीने 2005 ते 2008 काम करून पाहिलं. सगळ्या दृष्टीने आम्हाला अनुकूलता दिसली आणि 15 ऑगस्ट 2008 या दिवशी माझ्याच घरी भाऊ नानिवडेकर, स्वाती आकटे, रंजना कुलकर्णी, मी आणि माझे यजमान सत्यजित शहा आमच्या सगळ्यांमध्ये ही विद्यादान सहाय्यक मंडळ या संस्थेची स्थापना झाली. वा. गीताताई, कसं आहे ना, प्रशांत आणि त्याच्यासारखी अनेक मुलं जी आज विद्यादान सहाय्यक मंडळात आहेत, तर त्यांच्यापर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचणं सोपं नसणार. कारण ती ज्या परिस्थितीतून आली आहेत, त्यांच्या गरजा या इतरांपेक्षा वेगळ्या असू शकणार. तर ते तुम्ही कसं काय हाताळता, त्यांना कसं पटवून देता की त्यांनी इथे येऊन पुढची वाटचाल करणं जरुरीचं आहे? तुम्ही म्हणताय ते खरं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आम्हाला वारंवार येतात. कारण विद्यादानचा खऱ्या अर्थाने बेनिफिशियरी स्टुडंट जर असेल तर आपण त्याला ग्रामीण विद्यार्थी हाच फोकस आहे. म्हणजे आज 100पैकी साधारण 92 ते 95 विद्यार्थी हे ग्रामीण भागातले असतात. तेव्हा शहरातले 3 ते 4 विद्यार्थी आपण घेतो. तर विद्यार्थ्यांना जायचं असेल तर त्यांच्या घरभेटी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. की जोपर्यंत तुम्ही घरी जात नाही, त्यांच्या आईबाबांशी बोलत नाही, जाताना आपल्याला सोबत गावातले शिक्षक किंवा त्यांच्या शाळा कॉलेजमधले शिक्षक घेऊन जायला लागतात. गावातली एखादी ओळखीची आणि परिचित व्यक्ती न्यायला लागते की ज्यांचा ह्या कुटुंबावरती काहीतरी विश्वास असतो किंवा काहीतरी संबंध असतात, तर ती लोक आपली ऐकण्याची तयारी दाखवतात. अनेकदा माझ्या हे लक्षात आलंय की कुटुंब प्रमुख म्हणून जरी पुरुष असले तरी पण पुष्कळ गोष्टी ह्या बायका मोबिलाइज करतात. आणि त्याच्यामुळे जर त्या बाईच्या मनातलं आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला तिच्या चुलीपर्यंत किंवा तिच्या स्वयंपाकघरापर्यंत जायला लागतं. तिच्याजवळ तो गुळाचा चहा प्यायला लागतो आणि मग तिच्या मनातलं ग्रामीण भाषेतलं मराठी बोलून आपल्याला थोडंसं समजून घ्यायला लागतं. आपलं शहरी प्रचलित असलेलं मराठी आपण तिथं बोलल्यानंतर त्यांना त्यांच्यात आणि आपल्यात असलेलं अंतर थोडंसं जास्त वाटतं. आपण जर त्यांच्याच वेशात आणि त्यांच्याच भाषेत बोललो तर त्यांना आपण जरा जवळचे वाटू लागतो. आणि मग सोयाबीनचा भाव पण कळतो, मक्याचं पीक पण कळतं, भुईमुगाच्या शेंगांबद्दलचं पण सगळ्या अनेक गोष्टी ते आपल्याला सांगतात. त्याच्यामुळे त्यांच्या मनापर्यंत कसं जाता येईल ह्याच्याबद्दल अधिक जास्त विचार करतो. शिक्षणाबद्दल अवेअरनेस करतो, सरकारच्या योजना काही असतात त्याच्याबद्दल सांगतो. अशीच मुलं आपल्याकडे आल्यानंतर त्यांचा शैक्षणिक प्रवास आणि स्वतः ते कसे आत्मनिर्भर झाले त्याबद्दल बोलतो. आणि या सगळ्या गोष्टींनी एक विश्वास आणि मत तयार होतं आणि मग ते विद्यादानकडे मुलांना पाठवतात. एकदा ही मुलं आपल्या संस्थेत आल्यानंतर मग त्या मुलाचा जो आला आहे किंवा जी मुलगी आली आहे आणि त्यांच्या जन्मदात्या आई वडिलांची काय प्रतिक्रिया असते? खरं सांगू तर खूप खुश असतात, आनंदी असतात. कारण कुठंतरी त्यांच्या मनामध्ये ही एक गोष्ट नक्की अडलेली असते की आपल्या मुलाचं शिक्षण आपण 1-2 इयत्ता करू शकू पण आपल्याला पुढचं शिकवणं होणार नाही. तर ह्यांचं इतक्या अडचणी असतात. कारण बळीराजा हा संपूर्णपणे पावसावरती अवलंबून असतो. हे शेतकरी शिक्षण नसल्यामुळे पारंपरिक शेती करतात. प्रयोगशील शेती हे विशेष त्यांना परिचित नसतं. ते रिस्क घेण्याची त्यांची ॲबिलिटी नसते. शक्य होत नाही त्यांना की आपण थोडा प्रयोग करून बघूयात, कारण झेपवणंच शक्य त्यांना नसतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे पालक ज्या वेळेला ही स्कॉलरशिप मिळते, ज्या वेळेला कार्यकर्ता पालक किंवा कोणीतरी संस्था आपल्या मुलाची चौकशी करणारे असं कळतं तर दोघेही खूप आनंदतात. आणि अनेक त्यांचे पालक म्हणजे आमच्या मीटिंगला सुद्धा शहापूरला सुरुवातीचे 3 ते 4 वर्ष यायचे आणि सगळ्यांच्या बरोबर संस्था कशी आहे ते समजून घ्यायचं. आणि अशा पालकांचा मुलांच्या शिक्षणामध्ये अधिक पाठिंबा आम्हाला नंतरच्या काळात दिसून आला. अरे वा. विद्यादान सहाय्यक मंडळाच्या कामाबद्दल आम्हाला सांगाल का? तुम्हाला म्हटल्याप्रमाणे शहापूरपासून हा प्रवास चालू झाला. म्हणजे पहिला विचार त्यावेळेला असा होता की शहापूरमध्ये असलेले सगळे कालवे पाण्याचे सगळ्या मुंबईभर पाणी देतात आणि तरी ते गाव कायम तहानलेलंच राहिलं. ते शिक्षणाने पण राहिलं आणि पाण्याच्या गरजेनुसार पण राहिलं.
तर विद्यादान सहाय्यक मंडळ या संस्थेचा जन्मच मुळात ग्रामीण भागात असलेल्या विद्यार्थ्यांना नेमक्या काय समस्या शिक्षणाच्या उद्भवतात हे पाहूनच झालेलं आहे. त्यामुळे संस्थेचं ध्येय सशक्त विद्यार्थी सशक्त राष्ट्र म्हणजेच एम्पॉवर्ड स्टुडंट एम्पॉवर्ड नेशन अशा पद्धतीने आम्ही केलं. म्हणजे नेमकं ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो तर महाराष्ट्रातल्या गरजू गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना आपण शिक्षणाची मदत करतो. म्हणजे नेमकं त्याच्यातही काय करतो तर त्याची कॉलेजची फी, त्याची पुस्तकं, त्याचा युनिफॉर्म, त्याचा प्रवास खर्च, त्याला मोबाईल किंवा लॅपटॉप्सची आता जी गरज लागते ती असेल, शिबिरांना जाण्याच्यासाठी त्यांना काही पैसे लागतात, त्यांना वेगवेगळे क्लासेस करायचे असतात, त्यांचे स्किल्स बिल्ड ऑन करायचे असतात, स्टेशनरी लागत असते, रेफरन्सची पुस्तकं लागत असतात, लायब्ररी लागत असते घरात ज्यांना पुरेसं वातावरण नाही आहे. तर अशा विविध त्यांच्या शिक्षणाच्या ज्या गरजा आहेत त्यांचा आम्ही अभ्यास केला आणि ज्या विद्यार्थ्याला जशी मदत लागेल त्या पद्धतीने आपण त्याचा आर्थिक ताळेबंद करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे ह्या सगळ्यात मदत म्हणजे हा विद्यार्थी आपल्याकडे का येतो तर त्याला पैशांची कुठेतरी अडचण असते म्हणून तो येतो. म्हणून आम्ही गरजू गुणवंत आणि होतकरू असं म्हटलं आहे. विद्यादानमध्ये आर्थिक शिष्यवृत्ती हा महत्त्वाचा घटक आहे, कारण विद्यार्थी मुळात येतो आपल्याकडे त्याच गोष्टींसाठी. पण त्या सोबतीने सुद्धा एखाद्या व्यक्तीला संपूर्णपणे व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी कॉलेजमध्ये तो गेल्याच्या नंतर त्याला पुढं जाण्याच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आणि अर्थातच त्याचं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर जगामध्ये ज्या वेळेला तो त्याचं पाऊल ठेवतो तो त्याच्या कंपनीच्या द्वारे तर त्यावेळेला त्याला आवश्यक असलेले सगळे स्किल्स विद्यादानमध्ये असताना विद्यार्थ्याला मिळतात. म्हणजे नेमकं आम्ही काय करतो तर आमच्याकडे बी फ्रँक नावाचा उपक्रम चालतो की ज्याच्यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांच्यासाठी व्यक्त व्हा असं एक व्यासपीठ बनवलं आहे, ज्याच्यात मुलं अतिशय सुंदर सुंदर पद्धतीने व्यक्त होतात, त्यांच्या संकल्पना त्यांची स्वप्न सांगतात. त्याच्यानंतर कॉफी विथ करण असा जो कार्यक्रम करण जोहर करतो तसा विद्यादानमध्ये कॉफी विथ एखादा माजी विद्यार्थी कार्यक्रम असतो आणि तो त्याचा शैक्षणिक प्रवास सांगतो की ज्याच्यामुळे आत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना विश्वास वाटतो की ह्या दादाने किंवा ह्या ताईने हा प्रवास इतक्या सहज केला आहे तर मी का बरं नको, वाय नॉट मी, हा प्रश्न त्याच्याकडे येतो आणि तो कार्यक्रम खूप सारी प्रेरणा मुलांना देऊन जातो. त्यानंतर आपल्याकडे मुलांच्यासाठी आपण वसतिगृह केली आहेत. ठाणा आणि सांताक्रूज कळवा या 3 ठिकाणी ही वसतिगृह आहेत आणि बाहेरगावच्या मुलांना ज्या वेळेला मुंबईमध्ये कॉलेजला ॲडमिशन मिळतं त्यावेळेला मुंबईतलं राहणं मेधाताई मुलांना नाही परवडत आणि खाण्याची पण त्यांची खूप परवड होते. अगदीच छोट्या गोष्टींच्यासाठी 100ची नोट तर सहजच जाते, तेवढं उत्पन्न ह्या कुटुंबाचं नसतं आणि ही गरज लक्षात आल्याच्या नंतर मग आपण काही ठिकाणी म्हणजे काही जागा किंवा काही फ्लॅट भाड्याने घेऊन अनेक मुलांची सोय तिकडं केलेली आणि आपण त्यालाच वसतिगृह म्हणतो. आज नाही म्हणता या 9 विद्यादानची वसतिगृह आहेत आणि त्याच्यामध्ये 75 ते 78 मुलं आणि मुली यांची राहण्याची खाण्यापिण्याची उत्तम सोय होते. त्याशिवाय विद्यार्थ्यांना आपण इंग्रजीचा छोटूसा स्पोकन इंग्लिश प्रोग्राम देतो जो 3.5 महिन्याचा असतो आणि आपल्याकडे ट्रेंड शिक्षक आहेत तर म्हणजे ते सगळे मिळून त्यांची 7-8 जणांची टीम आहे. त्यांनी करिक्युलम काढलेलं आहे की मुलांना शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय असल्या पाहिजेत. फक्त क्लासरूमच असलं पाहिजे का किंवा फक्त पुस्तक असलं पाहिजे का किंवा फक्त बोर्ड असलं पाहिजे का, तर त्याशिवाय प्लगकार्डमधून कसं शिकता येईल, फुग्यांमधून कसं शिकता येईल, वॉल पेंटिंगमधून कसं शिकता येईल, आकृतीमधून कसं शिकता येईल, मॉलमध्ये मुलांना नेल्यानंतर इंग्रजी काय बोललं पाहिजे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आपण त्यांचं खूप करून घेतलं, ज्याच्यामुळे त्यांच्या खूप साऱ्या म्हणजे क्षमता वाढल्या आणि कॉन्फिडन्स खूप वाढला. आपल्या मंथली मीटिंग्स असतात प्रत्येक सेंटरच्या. विद्यादानची 6 सेंटर्स आहेत, म्हणजे ठाणं जसं आहे तसं शहापूर मुरबाड हे ग्रामीण सेंटर आहे, बोरिवली आहे, पुणे आहे, नागपूर आहे आणि औरंगाबाद आहे. तर ह्या 6 सेंटर्समधून आपलं महाराष्ट्रभर काम चालू असतं. तर ज्या वेळेला ही मुलं बाहेरून येतात त्यावेळेला खूप संकोच असतो, म्हणजे ह्याच्या पलीकडे कधी कधी उत्तरं पण नसतं, कारण मुळात आपल्याला कोणी प्रश्न विचारणार असतं असं हे त्यांना विशेष घरातलं वातावरणच नसतं. मग तुम्ही काय करता? मग अशा वेळेला आम्ही त्यांना संभाषणाचे वर्ग चालवतो आणि कम्युनिकेशन वर्कशॉप. मला अजून आठवतोय आमचा पहिला कम्युनिकेशनचा वर्कशॉप शहापूरमध्ये झाला होता आणि त्यावेळेला आमच्या अश्विनी जोगळेकरने 3 त्यांना केस स्टडीज दिल्या होत्या. म्हणजे आत्ता तुम्ही आहात तिथे आग लागली तर तुम्ही काय कराल, कारण तिथं त्यांना बोलणंच व्यक्त होतं. दुसरा असा एक प्रसंग त्यांना दिला होता की तुम्हाला उद्याला HR मधून फोन येतोय की तुम्हाला इंटरव्ह्यू आहे, तर तुम्ही त्यांना काय प्रश्न विचाराल.
आता कुठलाही मुलगा ती संधी नक्कीच सोडणार नाही आणि त्याला तातडीनं उत्तर द्यायला लागेल, म्हणजे त्याला बोलायलाच लागलं त्यावेळेला. आणि अचानकपणे की म्हणजे शेत सगळं तुम्ही बी नांगरून ठेवलं आहे आणि खूप जास्त पाऊस झालेला आहे, तर अशा वेळेला तुमचं शेत वाचवण्यासाठी तुम्ही काय कराल? तिथं तर त्यांचं ती रोजचीच गोष्ट होती. त्याच्यामुळे त्या मुलांना तिथं ह्या 3 सिच्युएशन्समध्ये बोलायलाच लागलं. आणि मग त्या मुलांना कळलं की आपल्याला पण व्यक्त होता येतं. आपली भाषा कदाचित थोडीशी मागे आणि थोडीशी पुढे असेल, पण व्यक्त होणं ही गरज आहे. आणि आमचे कम्युनिकेशनचे असे वर्कशॉप्स खूप फुलत गेले. मग आता आम्ही अशा पद्धतीच्या करिअर टीम वाईज वेगवेगळे वर्कशॉप्स करतो. म्हणजे आमचे ऑनलाईन क्लिनिक्स पण चालतात MBBSच्या मुलांसाठी. आम्ही कोरोनाच्या दरम्यान ऑनलाईन नर्सिंगचं ट्रेनिंग पण घेतलं आहे, की पुठ्ठ्यांचा ट्रे कसा बनवायचा, त्याची कात्री कशी बघायची, त्याच्या सुया कशा शोधायच्या आणि डॉक्टरांना म्हणजे OTमध्ये तुम्ही असिस्ट कसं करू शकता, अशा पद्धतीच्या पण आम्ही ऑनलाईन क्लासेस घेतलेले आहेत. तर ह्या पद्धतीच्या सगळे स्किल्स मुलांमध्ये आल्यानंतर त्यांना बाहेर ज्या वेळेला इतक्या मोठ्या रॅट रेसमधून नोकरीसाठी जायला लागेल, तर तिथं त्यांना पाऊलखुणा त्यांच्या स्ट्रॉंग होण्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतो. ॲप्टिट्यूड टेस्ट होते मुलांची, इंटरव्ह्यूज घेतो. म्हणजे अनेक इंटरव्ह्यूजची मुलांकडून प्रॅक्टिस आदल्या दिवशी पण करून घेतो, दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू असेल तर. तर अशा सर्व दूर पद्धतीने मुलांचं जास्तीत जास्त वाचन व्हावं, त्याच्यासाठी वाचन स्पर्धा असतात, वर्षातून 3 घेतो, वक्तृत्व स्पर्धा असतात. तर ह्या सगळ्यातून तो विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास व्हावा हा संस्थेचं उद्दिष्ट आहे. एक इंटरव्हेन्शन आपलं अजूनही आहे की आपण विद्यार्थ्यांना सामाजिक शिबिरांना पाठवतो. मग हेमलकसा असेल, आनंदवन असेल, 1 वीक फॉर नेशन हेडगेवार हॉस्पिटल औरंगाबाद जे सेवांकुर शिबिर करतं ते असेल, तरुणाई शिबिर असेल रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हेंचं, किंवा निर्माणचं शिबिर असेल. तर या शिबिरातून विद्यार्थी घडतो आणि सामाजिक प्रश्नांची त्याला उत्तम जाणीव होते. विद्यादानमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअर टीम्स आहेत. जसे कार्यकर्ते पालक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आहेत, त्याचप्रमाणे करिअर टीम्स या विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक जडणघडणीसाठी आहेत. म्हणजे एखादा विद्यार्थी जर त्या शाखेचा असेल, फॉर एक्झाम्पल जर तो नर्सिंगचा विद्यार्थी असेल, तर प्रत्येक करिअर टीम्स विद्यादानमधल्या दर महिन्याला विद्यार्थ्यांच्यासाठी ऑनलाईन मंथली मीटिंग घेते आणि त्या मीटिंग्समध्ये इंटरनल किंवा एक्सटर्नल फॅकल्टी मेंबर्स बोलवून विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक विषयांच्या संदर्भामध्ये त्यांना जाणीव करणं, शंका निरसन करणं आणि भविष्यातली करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज दाखवणं हे मेनली आपल्या करिअर गायडन्स टीमचं काम आहे. आणखीन एक गोष्ट फक्त जी अगोदरच्या काळात आम्हाला खूप वेळेला लक्षात नव्हती आली किंवा त्यावेळेला कदाचित तेवढं एक्सप्रेशन नव्हतं, तर कोरोनाच्या नंतर असं लक्षात आलं की मुलांमध्ये पण खूप अस्थिरता आहे, अनिश्चितता आहे आणि बाहेरच्या सगळ्या ह्या कोरोनाच्या जगात उद्भवलेल्या प्रश्नांचा परिणाम पण कळत नकळत त्यांच्यावरती होतो आहे. आणि त्याच्यामुळे अर्थातच अँझायटी होणं किंवा थोडंसं घाबरणं, थोडंसं पॅनिक होणं, ह्या पण गोष्टी मुलांमधल्या आम्हाला दिसायला लागल्या. आणि मग त्यावेळेला विद्यादानमध्ये काउन्सिलिंगचा कक्ष म्हणजे समुपदेशन कक्ष पण आम्ही चालू केला. आमच्यातलीच काही जी मंडळी ज्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं आहे, ज्यांची सर्टिफिकेशन्स झालेली आहेत, अशा लोकांनी मुलांच्या या पण समस्यांना आम्ही हँडल करायला शिकलो. जिथे कुठे असं वाटलं की आपल्या कक्षेबाहेर ही समस्या जाते, मग तिथे आम्ही आणखीन प्रोफेशनल हेल्प पुढे रेफर मुलांना करायला लागलो. सगळ्यात मोठं इंटरव्हेन्शन जे तुम्हाला आमच्या लोगोमध्ये पण दिसेल, ट्रान्सफॉर्मेशन थ्रू मेंटॉरिंग. मेंटॉरिंगला आपण मराठीमध्ये संवर्धक म्हणतो, नर्चरिंग रोलमध्ये असलेली व्यक्ती. तर कार्यकर्ता पालक हा आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला असतो. आणि कार्यकर्ता पालक म्हणजे काय? हां, म्हणजे मी आता तुम्हाला तेच सांगणार होते. ज्या वेळेला आज तुम्ही मला म्हणजे काय हा प्रश्न विचारताय ना, मला माझा 15 वर्षाचा काळ आठवला, ज्या वेळेला भाऊ मला असे समजावून सांगत होते आणि मी त्यांना अचानक म्हणजे भाऊ म्हणजे काय हो, कार्यकर्ता पालक म्हणजे काय? तर त्यावेळेला भाऊ मला म्हणाले की त्यावेळेची पार्श्वभूमी थोडी सांगते. जे सुभाष हरड आमच्यासोबत काम करत होते, तर त्यांना काही त्यांच्या गोष्टींच्यामुळे ते काम पुढं करायला जमलं नाही आणि अचानकपणे ती फळी तुटली, म्हणजे ती फळीच मध्ये नाहीशी झाल्यामुळे आम्हाला ते काम आता आधी कसं होतं की आम्ही इकडे ठाण्याला, तिकडे सुभाष हरड आणि मग विद्यार्थी, त्याच्यामुळे आमचा सेतू सुभाष हरड होते. आता तो सेतूच आमचा कोलमडला म्हटल्यानंतर आम्ही आणि विद्यार्थी असे सामोरे सामोरे आलो. आता अचानकपणे काळजीवाहू सरकारच आमचं कोसळलं आणि त्याच्यामुळे मग आम्हाला काहीतरी वेगळा प्लॅन काढायला लागला आणि भाऊंनी ताबडतोब प्रत्येक प्रश्नांवरचा सोल्युशन भाऊंकडे कायमच असायचं. म्हणजे आम्ही नाराजी करून जराशी मान लटकवेपर्यंत भाऊ एनर्जीने आमची मान वर करायचे आणि त्या दिवशी पण तसंच झालं. आणि अचानकपणे म्हणाले आपण कार्यकर्ते पालक होऊयात. कार्यकर्ते तर आहोतच की, आता पालक होऊया.
तर म्हटलं भाऊ पालकचा अर्थ कळतो ना, पालक म्हणजे काय, म्हणजे मी काय सुमेधसारखं करणार की काय, म्हणजे आपलं मूल कुठे अडलं तर त्याला बघायला हवंय, कुठलं करिअर त्यांनी घ्यायला पाहिजे त्याची चॉईस द्यायला हवी, त्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे तर आपण वाचून आणखीन कोणाला तरी विचारून त्याच्यापर्यंत पोचायला हवंय, त्याला काहीतरी घाबरलेलं आहे तर त्याच्या पाठीवरती आपण हात फिरवून सांगू शकतोस की आम्ही आहोत तुझ्याबरोबर. हेच ह्यालाच कार्यकर्ता पालक म्हणायचं. इतकी सोपी व्याख्या आत्तापर्यंत पुस्तकांमध्ये पण कधी सापडली नव्हती, पण भाऊंनी आमच्यासाठी इतकी सोपी केली. आणि आज विद्यादानचा कार्यकर्ता पालक विद्यार्थ्यांच्यासाठी इतका म्हणजे मिसळून गेल्या, अवघा रंग एकीची झाला असं झालेलं आहे की त्याचे प्रश्न म्हणजे ह्याचे प्रश्न, कुठलंही जजमेंट आणि बायस न करता विद्यार्थ्याला आपलं समजणं. सो दिस प्रोग्राम इज नॉट ऑफ सिम्पथी बट फुल्ली ऑफ एम्पथी. दॅट इज अवर कार्यकर्ता पालक. ज्या व्यक्ती स्वेच्छेने तुमच्याकडे पालक होण्यासाठी येतात त्यांना काही तुम्ही ट्रेनिंग देता का? प्रत्येकाला प्रशिक्षण नक्कीच दिलं जातं. आणि ज्या वेळेला ते आपल्याकडे येतात ना त्यावेळेला त्यांना 2 बडीज दिले जातात. म्हणजे ते संस्थेमध्ये पूर्णपणे रुळेपर्यंत आणि विद्यार्थी त्यांना ॲलोकेट झाल्यानंतर पण येणाऱ्या अडचणींसाठी ते 2 बडीज कायम असतात. आणि चला बोलूया ह्या नावाने आम्ही अनेक सिरीज चालवतो. कार्यकर्ता कॉर्नर, KP कॉर्नर म्हणून पण आपल्याकडे एक कार्यक्रम आहे जो दर महिन्याला एकदा असतो. तर या सगळ्या प्रोग्रॅम्सच्याद्वारे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. KP म्हणजे कार्यकर्ता पालक ट्रेनिंग, KP कॉर्नर. KP पालक म्हणजे KP कॉर्नर. बरोबर. येस. पण हे जे पालक स्वेच्छेने, म्हणजे स्वेच्छेने हा अगदीच महत्त्वाचा शब्द आहे, स्वेच्छेने आल्याशिवाय हे काम होऊच शकत नाही. तर असे येणारे पालक आधीचे म्हणजे येण्याआधीचे पालक आणि नंतर तुमच्याबरोबर काम केल्यानंतरची तीच व्यक्ती, ह्याच्यात तुम्हाला काही फरक आढळतो? खूप मोठा फरक दिसतो. मला अनेक जणांची इमोशनल क्वेश्चन्स खूप मोठ्या प्रमाणात बदललेली दिसतात. बऱ्याचदा काय होतं की आपण कॉर्पोरेट्समधून येतो, त्याच्यामुळे ना आपल्याला प्रोफेशनलिझम जास्त प्रमाणात असतो आणि इमोशनल क्वेश्चन थोडा कमी असतो. आपण समजून घेतो लोकांना पण जरा कमी प्रमाणात घेतो. पण ज्या वेळेला ती व्यक्ती विद्यादानमध्ये काम करते त्यावेळेला सगळ्यांना समजून घेणं, पालकांना समजून घेणं, विद्यार्थ्यांना समजून घेणं, करिअर टीमचं मत समजून घेणं, संस्थेला समजून घेणं, हा समजून घेणं आणि ॲकोमोडेट करणं हा जो प्रवास आहे ना ह्याच्याने हे इमोशनल कोशंट मोठं व्हायला खूप मोठी मदत होते. त्यानंतर मी पाहिलं आहे की आपलं संवाद ह्याच्यामध्ये पण मधुरता येते, खूप नम्र संवाद येतो. आपण जे डिक्टेट करतो की मला सगळं माहिती आहे तिथून आपण या भूमिकेला येतो की मला शिकायचं आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ता पालक मला आता विद्यार्थी दिसतो मला विचारलं तर. आणि तिसरी गोष्ट जी प्रकर्षाने जाणवली आहे की एव्हरीबडी कम्स टू अ लेवल ऑफ डिसिजन मेकर. सगळे लीड्स होतात. म्हणजे मी ज्या वेळेला स्वतः हा अभ्यास करते कारण त्यांना त्यांच्या मुलांचे निर्णय घ्यायला लागतात, त्याच्यामुळे त्यांच्या मुलांपर्यंत पोचणं किंवा त्यांचा करिअरच्या साठीचा काही निर्णय असेल तर तो सामोपचाराने घेतला तरी पण डिसिजन मेकर हा कार्यकर्ता पालक असतो. आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण नेते बनतात, त्यांच्या मुलांपुरतेचे का असेना, त्यांच्या करिअर टीमचे का असेना, त्यांच्या फंक्शन पुरते का असेना. आणि असे आता 50-60 लीड्स विद्यादानमध्ये छान पद्धतीने तयार झाले. अनेकदा असं होतं की आपण सामाजिक संस्थांना मदत करण्याच्यासाठी देणगीचा एक चेक देतो आणि आपल्याला असं वाटतं की आपलं योगदान झालेलं आहे भारताच्या विकासात आणि आपलं काम संपलं. पण कार्यकर्ता पालक ज्या वेळेला एखाद्या विद्यार्थ्याच्यासाठी 3, 4, 5 वर्षाचं मेंटॉरिंग करतो त्यावेळेला फक्त तो विद्यार्थी अपलिफ्ट होत नाही तर त्याच्या सोबतीने त्याचं कुटुंब वर येतं. आणि कुटुंबवर म्हणजे समाजवर, समाजवर म्हणजे अर्थात राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्र हे सगळंच वर. त्याच्यामुळे एका भूमिकेमुळे विकास जो आहे तो अनेक परिघांमध्ये होताना दिसतो आणि कार्यकर्त्या पालकाचं काम हेच खरं मोठं वाटतं मला. बरोबर. गीताताई, पण असं कधी झालं आहे का हो की हे कार्यकर्ते पालक उत्साहाने सामील झाले तुमच्या कामामध्ये आणि त्यांचं पाल्य ह्यांच्यामध्ये क्वचित कधी विसंवाद निर्माण झालाय तर तुम्ही काय करता? विसंवाद होतो आणि फार कमी प्रसंगात होतो पण तो होतो. तर अशा वेळेला पहिल्यांदा दोघांच्या बाजू समजून घ्यायला लागतात. दोघांच्या बाजू समजून गेल्यानंतर अनेकदा प्रश्न कमी होतात असं लक्षात आलं आहे. पण अनेकदा असंही होतं की तो विद्यार्थी त्या पालकासाठी कदाचित योग्य नाही आहे किंवा तो पालक त्या विद्यार्थ्याच्यासाठी योग्य नाही, अशाही वेळेला गोष्टी घडतात. मग त्यावेळेला चॉईस हा विद्यार्थ्याला दिला जातो की म्हणजे मुळातच विद्यादान ही विद्यार्थी केंद्रीय संस्था असल्यामुळे
विद्यार्थ्याचा कम्फर्ट हा संस्थेचा कम्फर्ट असं आपण समजतो. त्याच्यामुळे जर विद्यार्थी म्हणाला की मावशी मला कार्यकर्ता पालक बदलून दिला तर मी जास्त कम्फर्टेबल राहीन, तर अशा वेळेला कार्यकर्ता पालक बदलला जातो आणि नवीन कार्यकर्ता पालक आणि विद्यार्थ्याची आम्ही मीटिंग घेऊन एकमेकांचं कनेक्शन करून देतो. आणि जुन्या कार्यकर्त्या पालकाला इतकी वर्ष BSMमध्ये काम करून ही नक्की समज आलेली असते की कदाचित ह्या विद्यार्थ्याचं आणि आपलं प्रोफाईल मॅच होत नाही आहे आणि आपण दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी काम करूया. अरे वा वा. एकदा पालक कार्यकर्त्यांनी पालकत्व हे स्वीकारलं ह्या मुलांचं की ते कुठल्या टप्प्यापर्यंत सुरू राहतं? सर्वसाधारण विद्यादानमध्ये 2 ते 7 वर्ष पर्यंत कार्यकर्ता पालक त्या विद्यार्थ्याच्या सोबत असतो. म्हणजे आपण घेतलेल्या अकॅडमिक कोर्सच्या ड्युरेशनवरती हे पालकत्वाचं ड्युरेशन अवलंबून असतं. उदाहरणार्थ जर ITIचा कोर्स हा 2 वर्षाचा असेल तर कार्यकर्ता पालक त्या विद्यार्थ्याच्या सोबत 2 वर्ष काम करेल. एखादा मुलगा आपल्याकडे 11वी पासून आला आणि तो पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत राहिला तर तो कार्यकर्ता पालक त्या विद्यार्थ्याबरोबर तब्बल 7 वर्ष काम करतो. तर असा हा मेंटॉरिंग जर्नी असतो. पण अगदीच सांगायचं झालं तर हा फक्त संस्थेत तो विद्यार्थी असेपर्यंतच सीमित नसतो, तर मेंटॉरिंग जर्नी हा बियॉन्ड BSM पण असतो. म्हणजे माझा मुलगा म्हणजे दीपक फरडे सारंगपुरीचा शहापुरातला आहे. तो ऑर्डनन्स फॅक्टरी जबलपूरला होता आणि आता तो अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरीला आला. तो माझ्या संपर्कात आहे. माझी मुलगी सोनाली ती आता कुर्ल्यात असते लग्न झाल्याच्या नंतर आणि ती इन्फोसिसमध्ये आहे, ती माझ्या संपर्कात आहे. आणि मावशी आता मी प्रेग्नंट झाले, आता मी काय करू, किंवा मावशी पहिलं क्रेडिट कार्ड घ्यायचंय तर काय करू. आणि गंमत वाटेल तुम्हाला किंवा हसाल पण म्हणजे मुलगा पण आल्यानंतर मावशी ही 4-5 स्थळं आली आहेत आणि मी ही 1-2 शॉर्टलिस्ट केली आहे, तर तू पण जरा मदत करशील का की कोणत्या पॅरामीटरवरती नवरा म्हणजे वर संशोधन करायचं असतं. इन्व्हेस्टमेंट्स त्यांना पगार झालेले असतात, त्यांना इतक्या मोठ्या पैशांची सवय नसते, तर त्यावेळेला त्यांना इन्व्हेस्टमेंट करत असताना आपली मदत लागते. माझ्या दीपक फरडेला आम्ही लाईफ गोल्स प्लॅन करत होतो आणि त्याच्या 1-2 गोल्स झाल्याच्या नंतर त्याला घर घ्यायचं होतं, तर मग आम्ही घराच्यासाठी पण फायनान्स प्लॅनिंग तो जबलपूरला असताना केलं आणि दीपकचं आता शहापूरमध्ये स्वतःचं घर आहे. म्हणजे गीताताई, तुम्हा पालक कार्यकर्त्यांची मानसिक गुंतवणूक कधीच न थांबणारी असते, अखंड आहे आणि तीच आनंदाची आहे. आनंदाची. पण तरी पण माझ्या मनात एक प्रश्न असा येतोय की काही मुली असतात ना, म्हणजे आता तुम्ही ह्या मुलीचा उल्लेख केलात, एखादी मुलगी शिक्षणात तुमच्या लक्षात आले की हिला खूप हिची प्रगती होऊ शकते, पण काही समाजच असे आहेत की मुलगी ठराविक वयाची झाली की तिचं लग्न लावून टाकायचं, मग ती शिकलेली असो की नसो. अशी अडचण येते का तुम्हाला? म्हणजे दुर्दैवाने असं म्हणायला लागतंय की अजूनही समाजामध्ये मुलींना सेकंडरी समजलं जातं आणि म्हणजे मुलाला चॉईस जास्त दिला जातो आणि मुलीला सेकंडरी चॉईस असतो किंवा अनेक ठिकाणी चॉईस नसतो. सुरुवातीच्या काळामध्ये मी अनेक वेळेला प्रायव्हेट गाड्या बुक करून मुलींची लग्न थांबवायला शहापूरला गेलेली आहे. मला 7-8 प्रसंग तरी कमीत कमी आठवत आहेत की मावशी माझं लग्न करतायत, उद्याला साखरपुडा आहे, अशा लेव्हलवरती पण गेलेली आहे. किंवा मावशी माझ्याकडे बघणं चालू झालेलं आहे आणि तुम्ही प्लीज येऊन सांगा ना की ग्रॅज्युएशनपर्यंत माझं लग्न करू नका. म्हणजे मुलींचे असे अनेक तळमळीचे कॉल्स पण मी ऐकलेले आहेत. आणि जेव्हा शक्य झालं होतं किंवा जेव्हा तातडीने जाणं गरजेचं होतं त्यावेळेला लिटरली ऑफिसमधून मी हाफ डे टाकून पण गेलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ह्या अडचणी अनेकदा येत होतं. म्हणजे आम्ही मुरबाडमध्ये काम करायला सुरुवात केली, त्याचं मुळात कारण हे होतं की तिथे 12वीच्या नंतर, इनफॅक्ट 10वीच्या नंतर मुलींना शिकायला अजिबातच शक्य नसे आणि म्हणून आम्ही इंटरव्हेन्शन एरिया शहापूरपेक्षा पण जास्त मुरबाड घेतला. आणि आज मुरबाडमध्ये अनेक मुली विद्यादानच्या छत्राखाली उत्तम शिकतायत आणि त्या छाती ठोकपणे आई वडिलांना सांगतायत की मला ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय मी मुळीच लग्न करणार नाही, नाहीतर गीता मावशीला फोन करेन, असं पण त्या मुली म्हणतात. थोडंसं चित्र आता बदललंय, शिक्षणाने मुलींमध्ये कॉन्फिडन्स आलाय. हे विद्यार्थी शिकतात, मोठे होतात, स्वतःच्या पायावर उभे राहतात, तर त्यांच्या मनात तुमच्या कामाप्रती काय भावना असतात? कृतकृत्य असतात आणि निश्चितच कृतज्ञता पूर्ण असतात. मुलांना नक्की जाणीव आहे की संस्था त्यांच्यासाठी बियॉन्ड लिमिट जाऊन काम करते आणि सगळा प्रवास त्यांनी बघितलेला असतो जवळून, त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्याबद्दल न सांगता समजणं जे असतं ते आहे त्यांच्याकडे आणि ते प्रयत्न करत असतात आपण आपल्या परीने संस्थेला कशी मदत करू शकतो.
मग कुणीतरी हाऊस व्हिजिटसाठी मदत करतं, मावशी मी इकडे जॉईन होतो, मी सगळं त्या भागाची रेकी करून ठेवतो आणि आपण जाऊया. ॲडमिशन्सच्यासाठी तर माझे विद्यार्थी खूप सारे रेफरन्सेस पाठवतात. अनेक मुलं इंटरव्ह्यू घेऊन स्वतःचं रेकमेंडेशन लेटर घेऊन माझा 1 तास प्रत्येक स्टुडंटच्या मागे कमी करतात. आत्ता जे माझे विद्यार्थी झालेले आहेत ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात, त्याच्यामुळे CSR ऑपॉर्च्युनिटीसाठी सुद्धा मदत करतात. अनेक जण संस्थेला शाश्वत योजना आहे आपली देणगीची, तर त्याच्यामध्ये सहभागी होतात. दोघ्या विद्यार्थी तर करिअर टीमचे लीड्स आहेत, म्हणजे मेधाताई. त्याच्यामुळे आणि ह्या वर्षीची आनंदाची गोष्ट मी मगाशी पण म्हटली तशी की 30 ते 35 मुलं माझी विद्यार्थी कार्यकर्ते म्हणून पुढे आले. त्याच्यातल्या 25 जणांनी कार्यकर्त्या पालकाची भूमिका घेतली आहे आणि 10 जण संस्थेच्या कार्यात कार्यकर्ते म्हणून जॉईन झालेले आहेत. त्याच्यामुळे असं भरभरून देणं आहे आणि संस्थेला ते निश्चितच उपयोगी आहे आणि छान वाटतं की आपण केलेल्या गोष्टींना कुठंतरी फळ येत आहे. नक्कीच बरं वाटतंय. पण मग गीताताई, ही माहिती ऐकून जर कुणाला कार्यकर्ता पालक व्हायचं असेल तर काय करायचं? फारच छान. जर अशा पद्धतीने कुणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी विद्यादानच्या वेबसाईटवरती जावं. VSMthane.org ही विद्यादानची वेबसाईट आहे आणि तिथे कॉन्टॅक्ट अस असं एक वेगळा रकाना आहे. त्याच्यामध्ये कार्यकर्ता पालक असं पण लिहिलेलं आहे. म्हणजे आर यू इंटरेस्टेड इन मेंटॉरिंग और यू आर इंटरेस्टेड इन प्रो बोनो प्रोजेक्ट्स असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. तर तुम्ही मेंटॉरिंगच्या ऑप्शनला क्लिक करू शकता आणि तुम्हाला आमच्या हेल्प डेस्क कडून ताबडतोब मेल येतं. सर्वसाधारणपणे 2 दिवसामध्ये कुठलंही मेल विद्यादानच्या हेल्प डेस्क कडून रिप्लाय होतं. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला त्या माणसांना आपल्याकडून रिस्पॉन्स नक्की जाईल, म्हणजे हाऊ टू टेक इट टू नेक्स्ट लेवल. गीताताई, मग आता तुमच्या नवीन योजना काय आहेत? मुंगेरीलाल के सपने असतात ना, तशा सगळ्या सामाजिक स्वप्न म्हणजे सामाजिक संस्थांना पण खूप स्वप्न असतात आणि अनेक सामाजिक संस्था ह्या मुंगेरीलालच्या सारखी स्वप्न पाहतच असतात. कारण स्वप्नांवरती पुढचं जगणं आणि पुढचा प्रवास अवलंबून असतो. तर 2-3-4 गोष्टी वाटतात. सुरुवातीला स्वप्नांमध्ये असायचं की महाराष्ट्रभर आपली मुलं असावीत, किती छान. आणि आता खूप आनंद होतोय की महाराष्ट्रातल्या सगळ्या 36 जिल्ह्यांमधली मुलं विद्यादानमध्ये आहेत आणि शिक्षण घेत आहेत. आता मला असं वाटतं की 36 जिल्ह्यांमध्ये असलेल्या गावांपर्यंत विद्यादान पोहोचलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामीण विद्यार्थी आपल्याला संस्थेशी जोडला गेला पाहिजे, हे एक स्वप्न आहे. आता सध्याला कौशल्य विकास या क्षेत्रावरती फार जास्त फोकस आपल्याला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे पण दिसतोय की एज्युकेशन मिनिस्ट्री आणि स्किल मिनिस्ट्री या दोघांमध्ये आता विभाजन झालेलं आहे. तर या मिनिस्ट्रीच्या अंडर म्हणजे आपल्याला शिक्षण हे केवळ पारंपरिक आणि अकॅडमिक वाटतं, पण ज्यांना अकॅडमिक कोशन्स नाही आहेत, इंटेलिजंट कोशन्स कमी आहेत, पण त्यांना स्किल कोशंट जास्त आहे, तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत कौशल्य योजना आपण जर पोचवून त्याच्यातलं शिक्षण त्यांना दिलं तर तेही विद्यार्थी संस्थेमध्ये जोडले पाहिजेत असं वाटतंय. सामाजिक संस्थेला कायमच निधी हा एक काय म्हणायचं त्याला, पण म्हणजे ती चणचण असते, खरंच असते. तर म्हणून आम्हाला FCRA की ज्याच्यामुळे फॉरेन फंडिंग आपल्याला मिळू शकेल विद्यादानला, तर त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. आणि आणखीन एक मुंगेरीलालचं स्वप्न माझ्या मनामध्ये आहे आणि विद्यादान ही एक मेंटॉरिंग मधल्या पहिल्या 5 ऑर्गनायझेशन्स मधली एक ऑर्गनायझेशन असावी असं मला खूप मनापासून वाटतं. कारण इकडचे कार्यकर्ते पालक इतकं निस्वार्थी, निरलस आणि निरंतर काम करतात आणि एक पिढी घडवणं आणि जोपासण्याचं काम करतात. आणि म्हणून मेंटॉरिंगमध्ये विद्यादानचं नाव कुठंतरी वरती असावं असं मला मनापासून वाटतं. हे स्वप्न तुमचं अगदी चिरंतन करायचं असेल तर पुढच्या पिढीची गरज आहे हे स्वप्न पुढे नेण्यासाठी. अगदीच बरोबर आहे. पण म्हणजे मी एक मॅनेजमेंट स्टुडंट आहे आणि त्याच्यामुळे सस्टेनेबिलिटी, शाश्वतता ह्या गोष्टीवरती खूप जास्त मी विचार केला. आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं की आपण आत्ता तरुण आहोत, पण ही अवस्था कायमस्वरूपी राहणार नाहीये. आणि म्हणून विद्यादानचे शिलेदार ही योजना आपण आखली आणि विद्यादानच्या काही विद्यार्थ्यांना जिथे माहीत होतं की हे खूप संस्थेशी अतिशय घट्टपणे जोडलेले आहेत, संस्थेवरती खूप माया आहे, तर अशा विद्यार्थ्यांना मी 3 प्रश्न विचारले की विद्यादान तुझ्या लाईफच्या सगळ्या प्रायोरिटीजमध्ये विद्यादान कितव्या प्रायोरिटीमध्ये आहे? आणि त्या 3 मुलांनी मला सांगितलं की पहिल्या 3 मध्ये आहे. दुसरा प्रश्न मी त्यांना असा विचारला की संस्थेच्यासाठी वेळ द्यायची आली गरज तर काय करायला आवडेल तुला? तर त्यांनी मला सांगितलं की मावशी पहिल्या 3 प्रायोरिटीमध्ये संस्था असल्यामुळे नक्कीच कामाच्या सोबतीने, प्रोफेशनल जॉब्सच्या सोबतीने संस्थेचं काम कायम चालू राहील हा विचार असेल. आणि तिसऱ्यांनी सांगितलं की आमच्या श्वासामध्ये विद्यादान असतं.
तर या 3 पॅरामीटर्सवरती 15 ते 17 विद्यादानचे शिलेदार या नावाने एक साखळी तयार केली आहे. आणि भविष्यातले एक साधारण 10, 12, 15 वर्षातले हे शिलेदार, आज कदाचित तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय आणि उद्याला चाकोरी बाहेरील 4 चौघीमध्ये विद्यादानची कोणीतरी मुलगी नक्की बसलेली असेल. म्हणजे तुम्ही काम करीत राहिलात आणि त्याची फळं तुम्हाला आता चाखायला मिळतात असंच मी समजते. नक्की तुम्ही असं म्हणू शकता. याच वर्षी विद्यादानचे 25 माजी विद्यार्थी कार्यकर्ते पालक झाले. अरे वा, त्याच्यामुळे मी फळं चाखते. हो, अगदी. गीताताई, किती छान सांगितलं तो तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि कितीतरी लोकांना हे ऐकून हुरूप आला असेल, उत्साह आला असेल तुमच्या कामात सहभागी होण्याचा. मी आशा करते, मी देवाला प्रार्थना करते की तुमची सगळी स्वप्न देवाने पूर्ण करायलाच हवीत. खूप 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 आभारी आहे. आणि तुमच्या चॅनलद्वारे पण मला सगळ्यांना अपील करायला आवडेल की या विद्यादानच्या कार्यामध्ये तुमची एखादी समिधा आली तर संस्थेला खूप मोठा मदत मिळेल आणि आपला शिक्षणाचा प्रवास अखंड चालू राहील. खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे. धन्यवाद. आजचा कार्यक्रम जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील कार्यक्रमात.